रूप पाहता लोचनी
हरी तुझे नाम गाईन अखंड Kumar,
हरी तुझे नाम गाईन अखंड हरी तुझे
हरी तुझे नाम गायना खंड याविन पाखंड काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हिची देई तुका मने आता देई संत संग
तुका म्हणे आता देई संत संग तुझ्या नामी रंग भरो मना अंतरी विश्वास अखंड नामाचा माया म्हणे वाचा हेची ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं भगवमत्सादिलक्ष्यम् एकं नित्यं परमचरं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विष्णुतं केशाञ्चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये महायोगपीठे घटे भीमरथं वरं कुण्डलिकाय गात्रोन्द्रे समागत्य दृष्टान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करया पूर्ण कीर्ती वचन ऐका कमला
आपण असावे जवळी करतो कधी आली. माऊली महाविष्णू श्री तुकोबराय आपल्या अलौकिक आणि असामान्य अशा ग्रंथराज गाथेमध्ये मागणी पण असा असणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे किंवा पुढे घेतलेला आहे. विठ्ठल आता बाकी काहीच प्रस्तावना करत नाही. वेळ आपली जवळजवळ होतच आलेली. आपण वेळेतच संपायचं आहे, त्यामुळं बाकी आता काही प्रस्तावना करत नाही आणि प्रस्तावना करण्याचं तसं काही काम सुद्धा नाही. आज खरोखर म्हणजे मी माझं खूप मोठं भाग्य समजतो की तुम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते. जेवढे उभे आहेत तेवढे सर्व आणि आपले मृदंगाचार्य आणि चौकदार मॅडम म्हणजे जवळजवळ 14 जण तुम्ही इथं उभे आहेत. म्हणजे फक्त मी एकटाच आणि आपला काय आम्ही दोघं नव्हतो, परंतु तुम्ही 13 का 14 जण जाऊन आले. मग तुमच्या 13 मध्ये तो पांडुरंग आता आम्ही बघतोय आणि तो पांडुरंग तुमच्यामध्ये संचारलेला आहे. त्याच्यामुळं आता मला काही गरज नाही, कारण माझे भक्त दाती जय आपल्या काळेवाडीमधून पंढरपूरमध्ये गेला आणि दुसरा गेला नाही तर अखंड नामचिंतनात गेला. हेही विशेष आहे. पण त्या पांडुरंगाला वाटलं की बाबा हा म्हणजे पुण्या आता निष्कर्ष काही काढू नका, पण ह्या दोघांसाठी या 14 मध्ये पांडुरंग आयता आलेला आहे. म्हणजे देवाला पण वाटतं की बाबा ह्यांना पण दर्शन घेऊया. म्हणून तुमच्या माध्यमातून आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता कसं आहे, सावळे सुंदर मनोहर काय सावळं रूप आहे का नाही. मग पांडुरंगाने दर्शन दिलंय बाबा आम्हाला. असं आहे. तर अशा आपली सर्वांची वारी उत्तम झालेली आहे आणि ही अचानक सेवा एकदम अचानकच टाकलेली आहे. थोडंसं प्रेशर आहे, पण प्रेशर आता घ्यायचं काही काम मला वाटत नाही. कारण काय, त्याला काळजी आहे. मागे पुढे उभा राहून जसं द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे भगवान परमात्मा उभा होता. आणि साडीमध्ये द्रौपदी आहे का द्रौपदी साडीत आहे हे कौरवांना कळलंच नाही. तसं आता पुण्यामध्ये पांडुरंग आहे, सर्वांमध्ये आहे. त्याच्यामुळं हा पांडुरंग कधी आता प्रामाणिक बोलतं देईल याची आपल्याला काही गाणे भक्तीचा जिवाळा जिवाळा गाणे भक्तीचा जिवाळा गाणे भक्तीचा जिवाळा
छान. तर हरी तुझे नाम गाईना अखंड. थोडा अभंग आहे ना, आचार्य थोडं मला पुश करा बरं का. काय नंतर अभंग दिसून जायचं असं नको. तर हरी तुझे नाम गाईन अखंड, यावे न पाखंड, लेणे काही अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची दे. तर या गाथ्यामध्ये मागणीपर अभंग आहेत, करुणापर अभंग आहेत, नामाचं महत्व सांगणारे अभंग आहेत, भक्तीचं महत्व सांगणारे अभंग आहेत, संतांचं महत्व सांगणारे अभंग आहेत. पण हा अभंग देवाच्या नामाचं महत्व, संतांचं महत्व आणि देवाकडे केलेली मागणीचं महत्व असा त्रिवेणी संगम या अभंगामध्ये महाराजांचा आहे. मग मला सांगा, आणि गात्यामध्ये 400हून अधिक अभंग मागणीत मागितले. मग मला सांगा, तुकोबारायांना मागायची गरज आहे का हो? काय महाराज, तुकोबारायांना मागायची गरज आहे का? पण तरी तुकोबाराय मागतायत. कुणासाठी मागतायत? कारण तुकोबाराय यांचा 22 वर्षाचा जर कालावधी पाहिला, नाही एक 22 वर्षाचा कालावधी महाराज, 22 वर्षाचा जो कालावधी पाहिला ना, तो संसारामध्ये गेलेला आहे आणि पुढचे राहिलेले 22 वर्ष हे परमार्थात गेलेले आहे. जर आवाज कमी पाहिजे तर कमी करा, मला काही तसं टेन्शन नाही. बाहेर कुठं काय आपल्याला. तर कसं आहे की 22 वर्षाचा जो कालावधी आहे तो संसारात गेलेला. अतिशय उत्तम सावकारकी महाराजांच्याकडे होती, महाजनकी महाराजांच्याकडे होती. आणि जर का अजून थोडं बोलायचं म्हटलं तर आता जे आपले टाटा बिर्लाचे मालक आहेत, तर त्यावेळेचे आपले म्हणजे तसं आपण म्हणू शकत नाही, पण आपल्याला थोडंसं संगती लावायला काही हरकत नाही. म्हणजे त्यावेळेचे तुकोबाराय एवढं त्यांच्याकडे वैभव होतं. भक्त म्हणजे भक्ताच्या घरी पांडुरंग नांदत होता. हो, कारण लक्ष्मी वल्लभता याजवळ. कारण कसं आहे की साक्षात विश्वंभर बाबांच्या भक्तीसाठी भगवान परमात्मा आणि माता रुक्मिणी माता त्यांच्याकडे आली होती. आणि असं असणारं वैभव तुकोबारायांच्या घरी, आणि असं असणारं तुकोबारायांच्या घरी असणारं वैभव जरी असलं तरी तुकोबारायांचा 22 वर्षाचा काळ मात्र पुढचा खडतर होता. आणि तो फक्त तुमच्या आमच्यासाठीच त्यांनी ते सहन केलं बरं का. वास्तविक त्यांना सहन करायची गरज नाही. त्यांनी जर का पांडुरंगाकडे जर का 2 सोन्याचे बंगले मागितले असते संपूर्ण, तरी सुद्धा भगवंताने दिले असते. कारण पांडुरंग तुकोबारायांना हेच म्हणतात अगदी शेवटपर्यंत, काहीतरी मागा, काहीतरी मागा. परंतु तुकोबारायाने कसं आहे, संत आहेत ते लौकिकातलं काय मागत नाही बाबा. परंतु तुम्ही आम्ही लौकिकातलं मागितल्याशिवाय जर का आता पंकज दादा पांडुरंग समजा आलाच घरी जाता जाता मध्ये आणि भेटलाच, तर आपली मागणी काय असणार आहे? एखादी आता समजा 4 व्हीलर जरी असेल आपल्याकडे, तर चांगली 4 व्हीलर आपण मागू शकतो, बरोबर का नाही? किंवा एखादा चांगला फ्लॅट मागू शकतो, किंवा एखादी चांगली कंपनीत जॉब मागू शकतो, किंवा व्यवसाय करण्यासाठी घर मागू शकतो. ही आपली मागणी. ह्या मागणीचं आपल्याला सुद्धा काही शेवटपर्यंत फायदा होतच नाही. तरी पण आपली मागणी अशी आहे, काय कामाची नाही. परंतु संतांची मागणी, नामदेव महाराजांनी जर एका ठिकाणी मागितलं, मला वाटतं अक्षर पारिश ही पण मागणीच आहे ना. त्याच्यामुळं काय आहे, संतांनी म्हणजे संत संगती म्हणजे संतांची संगती सुद्धा संत मागतात. किंवा अजून एका ठिकाणी तुकोबारायांनी काय मागितलं, दुर्बुद्धी ते म्हणा कला नुपुजो नारायण. मागणी आहे. मागणी काय मागावं संतांना? अनेक मागणे नाही नाही देवा, सेवा
पण अजून आठवा परत जरा असंच प्रमाण आठवा. मी आता एक दृष्टांत देतो. हे प्रमाण पुढंच पाहिजे होतं मला, पण असो आता हे महाराज चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान बघा, म्हणजे संतांची मागणी काय आहे तर परोपकारासाठीच मागणी असते. संत जे मागतात ना ते फक्त जड जीवाचा उद्धार कसा व्हावा यासाठी ते मागत असतात. परंतु तुम्ही आम्ही जे काय मागतो ना ते काही कामाचं नाही. बरोबर. वाढावे संतान म्हणजे आपली मागणी काय आहे की वाढावे संतांना. महाराज ही व्हावे धन धान्य. म्हणजे आपली मागणी काय आहे की बाबा संतान होऊ दे, धन मिळू दे, घरामध्ये सुबत्ता येऊ दे, अशी आपली मागणी आहे. आणि संतांची मागणी कशी आहे तर ती पहा. म्हणजे अशा ह्या मागणीमध्ये आपल्याला काय मागितलं पाहिजे हे आपल्याला कळण्यासाठी संतांच्या सहवासामध्ये आपल्याला राहणं गरजेचं आहे, किंवा संत विचारामध्ये आपल्याला राहणं गरजेचं आहे, किंवा वैष्णवा संगाती सुख वाटे जीवा. हा म्हणजे वैष्णवांच्या संगतीमध्ये आपल्याला सुख मिळणार आहे. म्हणून वैष्णवांची संगत ही आपल्याला फलदायक आहे किंवा अलौकिक सुख प्राप्त करून देणारी आहे. त्यांचे संगती
करण्यास प्रवृत्त करतो, म्हणून संतांची संगत ही आवश्यक आहे. बघा, संत जे मागतात ना, त्या संतांवरती कितीही आघात झाला किंवा संतांना कोणीही कितीही नाव ठेवलं ना, तरी संत काय करतात बाबा, ते आपल्यावरती उपकार करतात. कारण संत हे परोपकारासाठीच आलेले आहेत आणि त्यांचा जीव हा आपल्यासाठीच खर्च करतात, स्वतःच्या कुटुंबासाठी ते खर्च करत नाहीत. एवढं त्यांचं वैभव आहे संतांचं. म्हणजे की बघा, मला वाटतं भक्त प्रल्हाद म्हणजे दैत्य कुळामध्ये भक्त प्रल्हादाचा जन्म झालेला होता. आणि असं झालं बाबा, भक्त प्रल्हाद म्हणजे तुकोबरायांचा अगोदरचा अवतार आहे बरं का, म्हणजे अंगत आहे, नामदेव महाराज आहेत, असे तुकोबरायांचा अवतार आहेत. आणि भक्त प्रल्हाद दैत्य कुळामध्ये जन्माला आले. आणि जन्माला आल्यानंतर काय झालं, हिरण्यकश्यपू हा भक्त प्रल्हादाला म्हणजे आपल्या मुलाला त्रास देऊ लागला. कारण भक्त प्रल्हाद नुसतं काय म्हणायचे, नारायण नारायण नारायण, म्हणजे सारखा नारायणाचं जप करायचे. परंतु यांच्या शाळेमध्ये नारायणाचं जप काही कामाचं नाही. यांच्याकडे फक्त कसं की फक्त मारा तोडा आणि लोकांना छळा, असं म्हणजे असं त्यांचं दैत्य कुळातलं बाबा वृत्ती असते. मग भक्ताच्या रक्षणासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो आणि भगवंताने अवतार घेतला बाबा कोणासाठी, भक्तासाठी. कारण का, तर भक्त हे काय करतात की धर्माचं प्रचार आणि प्रसार करतात. त्याच्यामुळं धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाडशी भक्तजना, अंब ऋषीसाठी जन्म सोबी दृष्ट निर्धारिले किती एक, म्हणजे भक्तासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो. आणि प्रल्हादाच्या साठी भगवंताने अवतार धारण केलं. आणि ते अवतार धारण केल्यानंतर इथून खाली भाग हा मनुष्याचा आणि वरचा भाग डोक्याचा भाग जो कसला होता, सिंहाचा, प्राण्याचा होता. म्हणजे डोकं सिंहाचं म्हणजे कायम गरम आणि फक्त रागीट क्रोधी असं तो अवतार. आणि त्या अवतारामध्ये काय झालं, मग भक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी मग त्या प्रल्हादाला वाचवण्यासाठी त्या खांबामधून प्रकट झाले. आणि खांबामधून प्रकट झाल्यानंतर काय झालं, 11 विकराळ असं रूप ते भगवंताचं पाहिल्यानंतर नरसिंह सुद्धा थोडा घाबरून गेला. आपण कुठं आलो होतो बरं? हाते सरशी उडी उडून आता महाराजांनी प्रमाणपत्र दिलं. आपण कुठं आलो, कुठं आलोय?
अवताराला वाचवण्यासाठी देवाला यावं लागलं आणि त्या ठिकाणी भगवंत आलेले आहेत. आणि आल्यानंतर काय केलं बाबा? आल्यानंतर काय केलं? त्या हिरण्यकशिपूकडे पाहिलं आणि त्या हिरण्यकशिपूला आपल्या मांडीवर घेतलं आणि मांडीवरती घेतल्यानंतर ते सिंहासन अवतार असल्यामुळं त्याने पूर्ण फाडून. आता ही कथा नरसिंह अवतारामध्ये खूप उत्तमरित्या सांगता येते. आता आपल्याला तिथं आवश्यकता नाही, परंतु नरसिंहाने तो अवतार प्रल्हादासाठी घेतला आणि त्या वेळेला ना दिवसा ना रात्री ना घरामध्ये ना बाहेर अशा स्वरूपामध्ये त्याला मारायचं होतं. आणि तशा पद्धतीने भगवंताने ते काम म्हणजे भक्तासाठी देव काय करत काही सांगता येत नाही. पण त्यासाठी केशव बाबा भक्ती ही कशी पाहिजे? निष्काम पाहिजे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. 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 भक्ती प्रेमाविन थोडासा बाजूला जातो, परंतु प्रमाण आलंय म्हणून बोलतो. तर प्रेम सुख देई प्रेम सुख देई. आणि प्रेमाशिवाय माणसाला समाधान मिळत नाही. तर बघा, प्रेम पहिल्यांदा आपण आपल्या देहावरती करायचं आहे. प्रेम आपण आपल्या बायका मुलांवरती करायचं आहे. आणि प्रेम जगतावरती करायचं आहे. आणि प्रेम देवावरती करायचं आहे. आणि जर का या देहामध्ये आपण आलो आहोत आणि जर का प्रेमापासून आपण वंचित राहिलो तर हा देह व्यर्थ आहे बा. त्यामुळं आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा माधुर्यता पाहिजे, प्रेम पाहिजे. जर का प्रेम नसेल तर भगवंत देखील सहाय्य करत नाही. पण प्रेमाने जर का एखाद्याशी संवाद साधला तर भगवंत आपल्याला सहाय्य करतो. प्रेमाने जर का भजन केलं तर भगवंत त्या भजनामध्ये अजून गोडी आणतो. म्हणून प्रेमाविनं आपण कोणतीही गोष्टी करूच नाही. म्हणून प्रेम घ्यावे ओ प्रीतीचे. देव सोयरा प्रेम घ्यावे. हे देवाला आपलं सोयरं करून घ्यायचं आहे आणि त्याला प्रेम द्यायचं आहे. आणि देवाला दिलेलं प्रेम देव आपल्याला 1000 पटीने परत देतो.
कलियुगामध्ये फार मोठा दुष्काळ आहे की प्रेम माणसाला मिळत नाही. हे दुर्दैव आहे. घरातून सुद्धा प्रेम मिळत सांगता येत नाही अशी परिस्थिती आज आहे. परंतु बघा त्या प्रल्हादासाठी तर त्या भक्तप्रल्हादाला भगवंताने त्या हिरण्यकशिपूच्या तडाख्यातून वाचवलं आणि प्रल्हादाला वाचवल्यानंतर ते 11 विकराळ असं देवाचं रूप, संपूर्ण पोट फाडलेलं, हाताला रक्त लागलेलं असं या ठिकाणी पाहिलं आणि सर्व संत मंडळी त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि आता या देवाला शांत कोणी करायचं असा प्रश्न पडला. बरं का, देवाला शांत कोणी करायचं? कारण देव हा जगाचा मालक आहे, त्याच्या पुढे जायचं कोणी? असं झाल्यानंतर संतांनी विचार केला की आता कोणी जायचं, कुणाला पुढे पाठवायचं, कोणाचं काही तिथं पुढे जाण्याचं हे होई नाही, धारित होई नाही. मग त्यातल्या त्यात एक केशवभुवन सारखा एक हुशार संत होते तिथं. म्हटले थांबा, काय म्हटले? मग त्यांनी सांगितलं, म्हणजे ते देवापासून चालू आहे बरं का, की आता रुक्मिणी आई साहेबांना बोलवा. रुक्मिणी आई साहेबांना बोलवा म्हणजे देव शांत होतील. बरोबर का नाही? कारण महिला वर्गांना माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे, आपण कुठेही आपलं वर्चस्व आपण गाजवू, परंतु घरामध्ये आपलं वर्चस्व चालत. बरोबर आहे का? त्याच्यामुळे मग रुक्मिणी आई साहेबांना बोलवलं. रुक्मिणी आई साहेब आल्या, पण देवाचं रूप पाहिल्यानंतर त्यांनी शांत झाल्या. मग आपलं जायचं तुम्ही. मग फक्त प्रल्हादाला आई साहेबांनी सांगितलं की प्रल्हादा, तुझ्यासाठी देवाने अवतार घेतला, तुझ्यासाठी देव इथं आले, आता तूच देवाला शांत कर. आणि देवाला शांत करण्यासाठी भक्त प्रल्हाद ते छोटंसं बाळ, मला वाटतं 10 वर्षाचं पण असं किंवा नसेल, आणि असं देवासमोर ते 11 विकराळ देवाचं रूप आणि देवासमोर गेल्यानंतर आणि देव ज्याच्यासाठी आलेला आहे त्याला देव काय करणार हो? देवाने प्रल्हादाला मोठी मागली, मांडीवरती बसवलं, मांडीवरती घेतलं, गालावरून हात फिरवला आणि हात फिरवल्यानंतर तिथं भक्त प्रल्हादाला उपदेश झाला, बोध झाला. आणि असा बोध झाल्यानंतर त्या ठिकाणी आत्मबोध प्रल्हादाला झाला आणि भक्त प्रल्हादाने कुळाचा सुद्धा उद्धार केलेला आहे. म्हणून इथं मला हेच सांगायचं आहे की देव आहे ना भक्तासाठी येतो आणि भक्त किंवा संत हे जगासाठीच मागत असतात, दुसरं कोणासाठी काहीही मागत नाही. मग इथं भक्त प्रल्हादाने सुद्धा हिरण्यकशिपू त्याचे वडील असून सुद्धा सांगितलं की बाबा त्यांना माफ करा आणि याचा उद्धार करा आमच्या वडिलांचा. हे संतांची मागणी आहे. त्याच्यामुळे मागणी सुद्धा कशी आहे तर आपल्या कितीही त्रास झाला तरी जगाचं उद्धार, जगाचं हित यासाठीच आहे. म्हणजे या ठिकाणी भक्त प्रल्हादाने सुद्धा आपल्या जगाच्या हितासाठीच मागणी केलेली आहे. आणि अशी मागणी संत वेळोवेळी आपल्या अवतार कार्यामध्ये येऊन जगाचं हित शोधत असतात. आपण संत सहवासामध्ये राहिलं पाहिजे, संत विचारामध्ये आपण राहिलं पाहिजे. कारण काय आहे की संतांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर आपल्याला भक्तीची गोडी लागते, भगवंताच्या नामाची गोडी लागते. आणि भगवंताच्या नामाची गोडी लागण्यासाठीच
बहुता जन्मांती जोडी लागली हाती, मनुष्य देह ऐसा ठाव तरी पांडुरंगी भाव. पांडुरंगाचं नाम, पांडुरंगाचं स्वरूप आपल्या चित्तामध्ये साठवायचं आहे, साठवलंच पाहिजे. आणि तो साठविला आणि जीही हृदय मंदिरी त्याची सरली धारा झाला सफळ व्यापार. आपण हा व्यापार करण्यासाठी आलेलो आहोत. कोणता व्यापार करण्यासाठी आलेलो आहोत? तर जन्म आणि मृत्यूची एरधार थांबवण्याचा व्यापार करण्यासाठी आलेलो आहोत. परंतु आपण व्यवहार करत आहोत. आज सुद्धा व्यवहार करत आहोत. बघा, एखाद्याच्या आपण लग्नाला गेलो तर तो सुद्धा अपेक्षा ठेवतो की माझ्या लग्नाला यावं. एखाद्याच्या मुलाच्या साखरपुड्याला गेलं तो अपेक्षा ठेवतोच ना. एखाद्याच्या सप्त्यावरती तुम्ही आणि आपण गेलो तर लगेच आम्ही पण म्हणतो महाराज तारीख लिहून ठेवा, लक्षात ठेवा. म्हणजे इथं परमार्थ सुद्धा आपला काय चाललेला आहे? परंतु आपल्याला व्यापार करायचा आहे. आणि आपल्याला हा व्यापार करून आपल्याला जी जन्म मृत्यूची जी एरजार आहे ना ती थांबवायची आहे. आणि ही संतांच्या संगतीमध्ये राहून आपल्याला काय करायचं आहे ते अभंगाच्या पहिल्या चरणात उभं राहायला सांगतो. हरी तुझे नाम गाईन अखंड, हरी तुझे नाम गाईन हरी तुझे नाम काही ना कंठ, यावी न पाखंड काही. बघा, मगाशी मी सांगून गेलेलो आहे हा अभंग मागणीपर आहे. पण जरा सूक्ष्म विचार करून सर्वांनी इकडे लक्ष द्या की या अभंगामध्ये, या पहिल्या चरणामध्ये कुठं मागणी आहे का? तुकोबरांची दिसते का महाराज? नाही. की हरी तुझे नाम गायीन अखंड, यावी न पाखंड इथं मागणी नाही. दुसऱ्या चरणामध्ये अंतरी विश्वास अखंड, काया मने वाचा इथं मागणी आहे का? मग मागणी नाही, मग मागणी पर अभंग कसा? हा प्रश्न आहे ना का नाही? तर बघा, हरी तुझे नाम गायीन अखंड, दुसऱ्या चरणातलं शेवटचं बघा, हरी तुझे नाम गायीन अखंड हेच देई. पुढं यावी न पाखंड काही हेच देई. पुढं अंतरी विश्वास अखंड नामाचा हेच देई. आणि काया म्हणे वाचा म्हणजे काय? की कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय म्हणजे कुठं लावा? नामामध्ये लावा. नामामध्ये लावा किंवा नामीमध्ये लावा, एकच आहे. नामी म्हणजे भगवंत, नाम म्हणजे भक्ताचं नाव विठाला. मग तुकोबारायला इथं हरी तुझे नाम गायीन अखंड म्हणायची काय गरज आहे का? ते तुकोबार आहे, त्यांना म्हणायची गरज आहे का महाराज? तुम्हा आम्हाला म्हणायची आहे का नाही? मग तुकोबाराने का म्हटलं असावं? तर बाबा ह्या परमार्थ सोपा नाही बरं का महाराज.
तुम्ही ज्या वेळेला परमार्थात टक्कर माराल ना, त्याची अध्यात्माला टक्कर माराल ना, तिथं तुम्हाला ढोकळा मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि ढोकळा खाऊन खाऊन अध्यात्माचा लाभ प्राप्त करून घ्यायचा असतो. अध्यात्म लाभ सहजासहजी मिळत नाही. मग तुकोबारायांना हेच जाणवलं की परमार्थामध्ये ही सर्व मंडळी येतील, यात नवल नाही, पण ह्यांना हा लाभ कसा मिळणार. म्हणून नामाने तुम्ही, कारण कलियुगी माझे करावे कीर्तन तेने नारायण, युगामध्ये फक्त नामानेच देव भेटणार आहे. परंतु तो कलियुगामध्ये नामाने देव भेटणार आहे हे बरोबर आहे, परंतु त्यामध्ये अखंडितपणा असेलच असं नाही. आता आपण कीर्तनामध्ये आपल्यात एक अखंडितपणा आता आहे का, राहिला का. मग परमार्थात जर राहत नाही तर महाराज संसारात आपण 24 तास आहे, तर आपली वृत्ती त्या नामात राहणार आहे का. मग ती नामामध्ये वृत्ती राहावी असं तुकोबारायांना वाटलं. कुणासाठी, आपल्यासाठी. मग तुकोबारायांना वाटलं की बाबा तुमची आमची वृत्ती राहावी म्हणून हरी तुझे नाम गाईन. मग अखंडाने तुझी वृत्ती, म्हणजे अखंडाने तुझं नाम घेऊन अखंड वृत्ती कार माझी, अखंड वृत्ती ब्रह्मकार होऊन मी तुझ्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणार आहे. हे नामाने होणार आहे. कारण नाम घेतल्याशिवाय अंतःकरणातलं मन विक्षेप हे जात नाही बाबा. कारण मन आणि विक्षेप हे दोन जे दोष आहेत, नाम चांगले हे चांगले नाम चांगले